देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरलेले आहेत। कराड, चाटे, घुले या टोळीच्या दहशती संदर्भात जबाबामधून माहिती पुढे आलेली आहे। हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती गोपनीय जबाबातून हाती लागलेली आहे। साक्षीदारांची नावं सुरक्षेच्या कारणास्तव सध्या गोपनीय ठेवण्यात आलेली आहे। देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात हा जबाब आता मैलाचा दगड ठरणार आहे। गोविंद शेळके आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। गोविंद, अमोल, खरं तर आपण पहिल्या दिवशी ज्या दिवशी पहिल्यांदा एबीपी माझानं हे चार्जशीट समोर आणलं होतं त्या दिवशी सांगितलं होतं की 6 हे असे गोपनीय साक्षीदार आहेत ज्यांच्यावरतीच खरं तर हा तपास फार महत्त्वाचा अवलंबून असणार आहे। कारण ज्यातला एक साक्षीदार तर पहिल्या दिवशी म्हणजे जिथे तिरंगा हॉटेलवरती 6 तारखेला विष्णू चाटे, सुदर्शन घुले यांची भेट झाली होती आणि त्या हॉटेलवरतीच खरं तर कट शिजला गेला। आणि त्या हॉटेलवर ज्यावेळेस विष्णू चाटे पोहोचला त्यावेळेस सुदर्शन घुलेला म्हणत होता की तुम्हाला आम्ही कंपनी बंद करण्यासाठी पाठवली होती, जर आपल्याला लोक खंडणी देणार नसतील तर मग आपण काम कसं करायचं, तुम्ही मार खाऊन आलात, स्वतःची इज्जत घालवली, अशा प्रकारचं वक्तव्य सुदर्शन घुले यांच्यासमोर विष्णू चाटे यांनी केलं होतं। आणि हे सांगणारा एक गोपनीय साक्षीदार तिथे होता, ज्या साक्षीदाराच्या साक्षीनंतरच या ठिकाणी काय संवाद झाला हे तपास अधिकाऱ्याला कळू शकले। एवढंच नाही तर अशा प्रकारचे एकूण 6 होते। दुसरा होता ज्याने सांगितलं की वाल्मिक कराडची दहशत जिल्ह्यामध्ये कशी आहे, वाल्मिक कराड यांनी आतापर्यंत अशा प्रकारच्या किती घटना केल्यात, आणि यातला एक साक्षीदार तर हा अगदी जेलमध्ये सुद्धा जाऊन आला होता, 90 दिवस राहिला होता। त्यामुळं पोलिसांना या सगळ्या तपास कामामध्ये असे 6 साक्षीदार आहेत, ज्या 6 साक्षीदाराच्या जबाबानंतरच हा तपास वाढला आणि आपण बघतोय की वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्या गळ्याभोवती फास आवळण्यासाठी अधिकाऱ्याला मदत झाली। अमोल, गोविंद, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।